नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे राज्यशास्त्र किंवा पॉलिटीचे क्वेश्चनची सिरीज चालू केलेली त्याच्यातले आजचे प्रश्न मित्रांनो, आजही आपण दोन असे 4 प्रश्न घेणार आहोत। त्याच्यातला आपला आजचा जो पहिला प्रश्न आहे तो की खालीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये अंतर्भूत नाही। मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट। फंडामेंटल राईट्स तुमचे आर्टिकल 12 ते आर्टिकल जेमतेम 35 पर्यंत तुमचे मूलभूत अधिकार येतात। आता याच्यामध्ये आर्टिकल 12 ते 35 मध्ये बरेचसे अधिकार देण्यात आलेले आहेत, पण त्यांच्यात कुठला अधिकार नाही हा शोधायचा आहे। तर याच्यासाठी तुमच्याकडे जे बेस्ट ऑप्शन्स आहेत ते इथं दिलेले आहेत। त्याच्यात सगळ्यात पहिला जो पर्याय आहे तो दिलेला आहे समानतेचा अधिकार। समानतेचा अधिकार म्हणजे राईट टू इक्वालिटी। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आर्टिकल 14 मध्येच तुम्हाला राईट टू इक्वालिटी भेटून जातो। याच्यासोबतच तुम्हाला ऑप्शन सी व ऑप्शन डी पण दिसेल तुम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार। ठीक आहे, हा सुद्धा तुम्हाला आर्टिकल 21 मध्ये आणि 19 मध्ये या दोघांमध्ये हे अधिकार तुम्हाला भेटून जातात। याच्यासोबतच घटनात्मक उपायाचा अधिकार की तुम्हाला जर अडचण आली तुमच्या मूलभूत अधिकारांमध्ये तर तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकता, त्याच्यासाठी सुद्धा आर्टिकल 32 मध्ये तुम्हाला अधिकार भेटून जातात। पण संपत्तीचा अधिकार जो कधी काळी आर्टिकल 31 मध्ये होता तो आता काढून टाकलेला आहे। तो फक्त लीगल किंवा वैधानिक अधिकार बनवलेला आहे असा त्याचा अर्थ होऊन जातो। म्हणून ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी की संपत्तीचा अधिकार आता मूलभूत अधिकार राहिलेला नाही। तो कायदेशीर अधिकार आहे, वैधानिक अधिकार आहे, पण मूलभूत अधिकार नाही। संविधानात आहे पण मूलभूत अधिकारांमध्ये नाही। हा झाला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे की भारतीय संविधानानुसार वर्ण, जात, लिंग, जन्मस्थान याच्या आधारावर भेदभाव न करण्याची हमी कोणत्या कलमात दिली आहे। तर याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे की ते आर्टिकल 14 आहे, 15 आहे, 16 आहे की 17 आहे। ज्यांनी लक्ष्मीकांत किंवा मूलभूत अधिकारचं चॅप्टर वाचलेलं असेल त्यांना हे आन्सर लगेच झटपट लक्षात येईल, कारण खूपच सोपा प्रश्न आहे। ठीक आहे, धन्यवाद।